वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं झालेल्या ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताब लढतीत पुण्याच्या दिग्विजय भोंडवे यांनी बुलढाण्याच्या अक्षय शेळके यांचा 8-0 असा फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले। या स्पर्धेत महाराष्ट्रातील 42 संघ आणि सुमारे 400 मल्लांनी सहभाग घेतला होता। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, पालकमंत्री पंकज भोयर, आमदार राजेश बकाने आणि रामदास तडस यांच्या उपस्थितीत अंतिम सामना पार पडला। विदर्भात पहिल्यांदाच आयोजित या स्पर्धेला कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दुसरी ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरीचा आज समारोप झाला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून 42 संघ या ठिकाणी सहभाग घेतला होता। त्यामध्ये अंतिम फेरीत महाराष्ट्राचा म्हणजे पुण्याचा दिग्विजय भोंडवे याला महाराष्ट्र केसरी पद बहाल करण्यात आलं। त्यांनी 10 विरुद्ध 1 गुणांनी विजय मिळवला। दिग्विजयच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एक चांगल्या व्यायामशाळेत म्हणजे वडिलांनी घेतलेलं परिश्रम आज त्याच्या कामी आलं। वडिलां म्हणजे त्यांचे वडील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत आणि एक आपण कुस्ती प्रेमी कुस्ती वेडा म्हणून त्यांच्या वडिलाला आम्ही नेहमी म्हणत असतो। त्यांनी अनेक पैलवान तयार केले, आपल्या मुलाला सुद्धा त्याचप्रमाणे तयार केला। मी महाराष्ट्र केसरी पासून अपेक्षा करतो की येणाऱ्या काळात त्यांनी नॅशनलमध्ये त्यानंतर कॉमनवेल्थ असो आशियाडमध्ये पदक मिळवावं आणि या महाराष्ट्राची शान राखावी। कारण येणाऱ्या काळात कुस्तीगीराचा चांगले दिवस आहेत। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांचं मानधन वाढवलं, स्पर्धा घेणाऱ्याला पुन्हा मानधन वाढवलं आणि एक राजाश्रय या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले। त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात चांगले कुस्ती घडण, चांगले खेळापटू घडण अशी मी अपेक्षा करतो। स्वतः मला आवड आहे आणि मी अनेक स्पर्धेमध्ये कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे। मला असं वाटतं की विदर्भात जर आपण जास्तीत जास्त स्पर्धा घेतल्या तर विदर्भातले पैलवान चांगले तयार होतील। आज विदर्भातले पैलवान ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे आणि माझी नेहमी इच्छा राहते की विदर्भाचा पैलवान उद्याचा महाराष्ट्र केसरी व्हावा, ऑलिम्पिकपर्यंत त्यांनी मदल मारावी, परंतु ते आजपर्यंत झालं नाही। येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या माध्यमातून हे आम्ही करील अशी मला पूर्ण आश्वासन। खूप वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि त्याचं फळ भेटते। खूप छान वाटते। आई वडिलांना निश्चित, आई वडिलांनी खूप कष्ट घेतलेले माझ्यासाठी आणि त्याचंच फळ आहे सगळं। आज खूप छान आयोजन केलेलं आहे आणि अशा भागात कुस्ती पोहोचवणे गरजेचं आहे। त्यामुळं खूप छान आयोजन झालेलं आहे। खूप मस्त आयोजन झालेलं आहे। स्टेडियम वगैरे सगळं सुविधा सगळं व्यवस्थित आहे। पोरांना राहायचं कायच सगळं व्यवस्थित केलेलं आहे। यापुढं सप्टेंबर महिना एशियन गेम्स होणार आहे, त्याची तयारी चालू आहे भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी। दुसरं काय नाही सध्या। वर्धा शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर बनत चालली। यावर उपाय म्हणून पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या पुढाकारातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या जनसुविधा निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 15 घंटा गाड्यांचं वितरण आज वर्धा जिल्हा परिषद इथं करण्यात आलंय। या उपक्रमामुळे शहरालगतच्या पिपरी मेघे, उमरी मेघे, नालवाडी, बोरगाव मेघे यांसह एकूण 15 ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार आहे। कचरा संकलनासाठी वाहनांची कमतरता असल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत। या उपक्रमामुळे स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेला चालना मिळणार आहे। वर्धा शहरालगत असलेल्या ग्रामपंचायती ह्या मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या ग्रामपंचायतींना वाहनं उपलब्ध करून देण्यात आली। त्याचा लोकार्पण सोहळा घेण्यात आला। त्याच पद्धतीने वर्धा शहराच्या लगत असलेला जो डम्पिंग यार्ड आहे तिथे वारंवार व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे सभोवतालच्या नागरिकांना त्रास होत होता। त्या संदर्भात नगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांची एकत्रित बैठक घेतली आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि सिडको बस स्थानक परिसरातील स्वच्छतेच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी परिवहन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गबने यांनी आज विशेष सर्वेक्षण केलं।
या पाहणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बस स्थानकांच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा झाल्याचं आढळून आलंय. स्थानक परिसर अधिक स्वच्छ, सुस्थितीत आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. स्वच्छतेबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केलंय. बस स्थानकांवरील सुविधा आणि स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीनं अशा पाहण्या निमित्तानं नियमितपणे करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आज छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानक इथे आज आमचं सर्वेक्षण आहे, चौथं शेवटचं. आज पाहणी करण्यात आलेली आहे. आता याच्यानंतर आम्ही नंतरचं आहे कुठलं आहे आपलं ते सिडको बसस्थानक आणि 2 बसस्थानकाचं आज आम्ही पाहणी करायला आलो आहे. आम्ही जेव्हा मागच्या वेळेस मे महिन्यात आलो होतो तेव्हा बसस्थानकाची स्थिती जी आज आहे खरंच ती आज फारच चांगली होती. म्हणजे मागच्या वेळेस जे आम्ही बघितलं होतं की जे आम्ही काही सूचना दिल्या होत्या, गार्डन नव्हतं किंवा साफसफाई व्यवस्थित नव्हती, पिण्याच्या पाण्याची तेवढी सोय नव्हती प्रवाशासाठी, आणि शौचालय होतं तेही तेवढं स्वच्छ नव्हतं. पण आताही तेवढं क्लीन नाही, पण बऱ्यापैकी मागच्या वेळेसपेक्षा चांगलं मेंटेन केलेलं आहे. आणि अशीच प्रगती जर करत राहिलं तर नक्कीच आपले जे प्रवासी वगैरे आहे तो आपल्या बसने नक्कीच जाण्यात इच्छुक होईल. तो आपल्या बसस्थानकावर येईल आणि एस टी बसनेच प्रवास करेल. आणि म्हणून आम्ही मॅडम आणि इथले जे सर्व जे पर्यवेक्षक आहेत किंवा त्यांना सगळ्यांना सांगितले की बस मेन प्रायोरिटी आपण ही प्रवाशांना दिली पाहिजे. त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष महिलांसाठी सुद्धा चांगलं केलेलं आहे. इथं दूरध्वनी कक्ष चालू आहे. अनाऊन्समेंट प्रत्येक गाड्यांची होते आणि प्रत्येकांना माहितीसाठी वेळापत्रक सुद्धा चांगल्या प्रकारे लावलं आहे. एकूण पाहिलं तर या बसस्थानकाची मागच्या वेळेस आम्ही जे समाधानकारक स्थिती होती त्यापेक्षा नक्कीच आजची परिस्थिती चांगली आहे. माझं नाव श्रीकांत गवणे, प्रादेशिक व्यवस्थापक, नागपूर. या बातमीसोबतच टी टाइम मध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.